नमस्कार मित्रांनो, माझं नाव वनिता। माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मेंदू वडा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे। पण ही रेसिपी जरा माझी वेगळी आहे, म्हणजे इन्स्टंट मेंदू वडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। तर चला बघूया आपण। चला तर मग मेंदू वड्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, 3 मोठे बटाटे घेतलेत मी उकडून आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतली। तर आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे। आणि हे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय, पण हे जसं आपल्याला गरजेनुसार लागेल तसं वापरायचं आहे। काय बटाटे किसून पण घेतात, मी हातानेच हे करते, मॅश करून घेते। आता आपला बटाटा मॅश करून झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया, थोडं करून थोडं टाकूया अगोदर। यात पाणी टाकायची काही गरज नाही आहे। आणि आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर, थोडे जिरे पण टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ। आता हे परत एकजीव करून घेणार आहोत। म्हणजे अगदी आपण पीठ मळतो चपात्यांना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे, तसंच गोळा करून घ्यायचा आहे। आपण कधी सकाळी मुलांना जर नाश्त्याला काय बनवायचं जर घाईमध्ये नसेल समजत तर मग ही रेसिपी तुम्ही एकदा बघू शकता। थोडं अजून पीठ टाकते। तुम्ही बघू शकता आपण पीठ मळतो तसंच झालंय ते। आपण ते मेंदू वडे बनवायला घेतोय। पहिले असं गोल करून पण टिक्का जसं बनवतो तसं असं करून तेलाचा हात घेऊन एक मध्ये असं करायचं, सेम जसं मेंदू वड्यासाठी आपण बनवतो तसं। हे बघा, थोडं तेलाचा हात घेऊन परत करायचं गोल गोल। सोपं आहे अगदी, 10 मिनिटांमध्ये नाश्ता तयार होईल अशी रेसिपी।
मोठे झाले ते चालते. असं हाताने दाबतो मग असं करायचं. बघू शकता. आता आपण हे पटापट करून घेऊ. थोडं त्याला हात घेते कारण की हाताला पीठ चिटकू नये म्हणून. आणि मुलं पण अगदी चवीने खातात. यासोबत तुम्ही कोणतीही चटणी, शेंगदाण्याची, खोबऱ्याची कोणतीही चटणी बनवून किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. तेलही तापत ठेवलं आहे. तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली म्हणून. तर बघा हे मेंदू वडे आपले बनवून झालेत. आता आपण हे तळायला घेणार आहोत. मी तेल ऑलरेडी तापतच ठेवलं होतं. तसं तेल तापलंच आहे. कमी मिनिट मी ठेवलं होतं. आणि गॅस फुल नाही करायचा आहे, कमी याच्यावरच ठेवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही. असं बघू शकता तुम्ही. थोडा टाकते. सकाळी घाईघाईमध्ये पण तुम्ही रेसिपी करू शकता. 10 मिनिटाची लागते. 10 मिनिटच लागतात फक्त त्या रेसिपीला. एक साईड चांगली तळून द्यायची. थोडी गुलाबी होऊन द्यायची एका साईडने, मग पलटी मारायची. हे बघा तुम्हाला दिसत असतील. हे बघा आणि मुलं ही पदार्थ एकदम चवीने खातात. काढून घ्या नाव आपण.
पलटी मारले जातात. अशा पद्धतीने केले तर जास्त तेल पण नाही सुकून घेत, एकदम सुके होतात. तुम्ही बघू शकता. हे बघा, कोणी एवढंच मापात ठेवायचे. हे बघा गाईज, आपले मेंदूवडे तयार झाले आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा, हे बघा. तर गाईज, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.